गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत, ते म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय असणार? ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला सर्व असणार आहे ते कॉम्प्लेक्स आयन, काउंटर आयन आपल्याला याचा स्टडी करायचा आहे, टाइप्स ऑफ लिगँड. मग नेमकं कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय? कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल मेटल आयन. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ सेंट्रल metal atom or ion and surrounded by group of atoms. बघा काय आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय काय येणार? सेंट्रल मेटल ॲटम और आयन and they are surrounded by group of atom. And these central metal atom are surrounded by a group of atoms. For example, जर example बघितलं cisplatin. example जर बघितलं cisplatin, platinum, NH3 twice and Cl2. This is the cisplatin. Platinum, NH3 twice Cl2. आता हा एक आहे तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता याच्यात जो असणार आहे प्लॅटिनम विच इज द सेंट्रल मेटल ॲटम. प्लॅटिनम हा काय असणार? सेंट्रल मेटल ॲटम. आणि त्याच्या सराउंडिंगला जे काही असणार, मग ते काही ॲटम्स आहेत, काही ग्रुप्स आहे. मग NH3 हे काय आहेत? सराउंडेड बाय ग्रुप अँड ॲटम्स. मग यांना आपण काय म्हणतो? कॉमनली वी कॉल इट ॲज अ लिगँड्स. मग लिगँड्स म्हणजे काय? लिगँड कोणाला म्हणणार? द ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम दे आर सराउंडेड टू द, कोणाला सराउंड्स आहे ते? सेंट्रल मेटल ॲटमला. तर त्यालाच काय म्हणतात? मग लिगँड्स. आता जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार कसा होणार? प्लॅटिनम असेल आणि हे जे लिगँड्स आहे, लिगँड्स विच कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. लिगँड हे काय असतात? आहे निगेटिव्ह चार्ज असतात. लिगँड्स विच कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. लिगँड वर निगेटिव्ह चार्ज असतात अँड दे डोनेट्स इट्स लोन पेअर और इलेक्ट्रॉन पेअर. ते काय करतात? त्याची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात टू द सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम आणि सराउंडेड बाय ग्रुप ऑफ ॲटम. मग यालाच आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग आता याच्यामध्ये लिगँड नेमकं कोणाला म्हणायचं आहे? द सराउंडिंग ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम वी कॉल इट ॲज अ लिगँड्स. अँड लिगँड्स विच कॅरी द निगेटिव्ह चार्ज अँड दोज कंटेन, आणि त्यांच्यात काय असणार आहे? इलेक्ट्रॉन पेअर. आणि जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं? लिगँड. अँड अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट, लेविस कन्सेप्ट मध्ये काय म्हणणार? जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना आपण काय म्हणतो? लेविस बेस. लेविस कन्सेप्ट मध्ये जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना लेविस बेस म्हणतात. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रॉन पेअर कोण डोनेट करतंय? लिगँड्स. मग लिगँडला काय म्हणणार आपण? लेविस बेस. आणि याच्या अपोजिट काय असतात? प्लॅटिनम. प्लॅटिनम हा काय झाला? इलेक्ट्रॉन डेफिशियंट, कारण तो लोन पेअर काय करतोय? ऍक्सेप्ट करतोय. अँड अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट, प्लॅटिनम विच इज ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड. लेविस ऍसिड हा सेंट्रल मेटल ॲटम असणार आणि तो काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तो कसा असणार आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम कोण करणार? लिगँड. अँड विच इज ऍक्ट्स ॲज अ लेविस बेस अकॉर्डिंग टू द Lewis concept. And these platinum which is the central metal atom which accept the electron pair, and तो काय करणार? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार, म्हणून त्याला काय म्हणणार? लेविस ऍसिड. आणि इलेक्ट्रॉन पेअर कोण ऍक्सेप्ट करतात? की ज्याच्यामध्ये काय असते? डिफिशियन्सी असेल, इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर, याला आपण काय म्हणणार? मग सेंट्रल मेटल ॲटम. मग आता याच्यात जर बघितलं प्लॅटिनम, आता प्लॅटिनम बघितलं, हा प्लॅटिनम याच्या सराउंडिंगला आपल्याला काय दिसतात आहे? दोन अमोनिया मॉलिक्यूल NH3 दोन झाले.
आणि इथे काय असणार आहे Cl. आता हा झाला तुमचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. काय म्हणतो आपण, लिगँडचं फंक्शन काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याचं. मग हा इलेक्ट्रॉन पेअर प्लॅटिनमला डोनेट करणार आणि त्यांच्यामुळे जो बॉन्ड फॉर्म होणार त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतो त्याला, कोऑर्डिनेट बॉन्ड. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर शेअर नाही होते, इलेक्ट्रॉन पेअर टोटली डोनेट होते. कुठून, लिगँड कडून प्लॅटिनम कडे. मग हा जो बॉन्ड तयार होणार तर त्याला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड आणि ह्या बॉन्डचं रिप्रेझेंटेशन असणार आहे लिगँड टू द सेंट्रल मेटल ऍटम. हा एरो ह्या पद्धतीने असणार. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली कोणाला, सेंट्रल मेटल ऍटमला. म्हणून तयार होणारा जो बॉन्ड असेल तर त्या बॉन्डला आपण काय म्हणणार, कोऑर्डिनेट बॉन्ड. मग हे झालं सर्व आधीचं इंट्रोडक्शन. नाव द नेक्स्ट असणार आहे ते म्हणजे काय, टाइप्स ऑफ लिगँड. टाइप्स ऑफ लिगँड्स. बघा आता लिगँडचे टाइप्स कोणते असणार. लिगँड्स आर ऑफ 2 टाइप्स. पहिलं काय आहे, मोनोडेंटेट लिगँड आणि एक असणार आहे पॉलीडेंटेट लिगँड. There are 2 types of ligands. One is monodentate and another is the polydentate. मग मोनोडेंटेट लिगँड कोणाला म्हणतात. लिगँड म्हणजे आपल्याला माहिती आहे लिगँडचं फंक्शन काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याचं काम कोण करणार आहे, लिगँड. मग जर एकच ऍटमने त्याची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली किंवा कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जर इलेक्ट्रॉन पेअर एकच लिगँड डोनेट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोडेंटेट लिगँड. फॉर एक्झाम्पल जर बघितलं Cl मायनस OH मायनस Cn मायनस, सर्वांवर निगेटिव्ह चार्ज येणार म्हणून आपण त्याला लिगँड म्हणतो. काय आहे तर Cl मध्ये एकच डोनेटिंग ऍटम कोणता आहे, फक्त एकच, तो कोणता आहे, Cl. OH मध्ये 2 ऍटम दिसतात, एक ऑक्सिजन आहे आणि एक हायड्रोजन, पण डोनेटिंग ऍटम कोणता आहे, फक्त ऑक्सिजन, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, ऑक्सिजन. सायनाइड मध्ये 2 ऍटम दिसतात, एक कार्बन पण आहे आणि एक नायट्रोजन पण आहे, पण डोनेटिंग ऍटम कोणता आहे, याच्यामध्ये नायट्रोजन आहे. म्हणून मग यांना आपण काय म्हणतो, मोनोडेंटेट लिगँड. मोनोडेंटेट म्हणजेच काय असणार, एकच ऍटम डोनेट करणारा जर असेल सेंट्रल मेटल ऍटमला अँड इट फॉर्म्स द कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट इज द मोनोडेंटेट लिगँड. मग नंतर असणार आहे पॉलीडेंटेट. पॉलीडेंटेट मध्ये पण टाइप्स आहे, एक असणार आहे बायडेंटेट. आता बायडेंटेट म्हणजेच काय, बाय म्हणजेच किती, 2. त्या लिगँड मध्ये किती असणार आहे, 2 ऍटम हे इलेक्ट्रॉन पेअर ऍट अ टाइम डोनेट करू शकतात. एका वेळेस 2 ऍटम हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील. मग जर एक्झाम्पल बघितलं आपण, इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन याला रिप्रेझेंट केलं जातं EN ने. याचं स्ट्रक्चर कसं येणार, NH2 CH2 CH2 NH2. आता हा एकच लिगँड आहे, जसं इथे आपण सायनाइड म्हणतो Cn मायनस, हा एक लिगँड, OH मायनस एक लिगँड, Cl मायनस एक लिगँड. मग तसा हा एक ग्रुप आहे, हा पण एक काय आहे, लिगँड आहे. मग आता याला बायडेंटेट लिगँड का म्हणतो, कारण या लिगँड मध्ये डोनेटिंग ऍटम किती आहेत, 2 आहेत. कोणते कोणते आहेत, नायट्रोजन नायट्रोजन. हा काय आहे, इथिलीन डायअमाइन which is represented by En. आणि ह्या इथिलीन डायअमाइन मध्ये डोनेटिंग ऍटम किती दिसतात आहे, 2. म्हणून याला काय म्हणतो आपण मग, बायडेंटेट लिगँड. हे झालं पहिलं एक्झाम्पल. मग दुसरं एक्झाम्पल कसं असणार, ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेट आयन. मग ऑक्झॅलेट आयन कसं असणार, C2O4 2 minus. Now this is the oxalate ion and which is represented by C double bond O, O minus, C double bond O, O
मायनस. बघा तुम्ही या ऑक्झॅलेट आयन मध्ये काय दिसत आहे, डोनेटिंग ऍटम किती दिसतात आहे, 2 आहेत. म्हणून मग याला काय म्हणतो आपण, बायडेंटेट लिगॅंड. लिगॅंड मध्ये डोनेटिंग ऍटम 2 असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बायडेंटेट. आता याच्याच अजून बघितलं हेक्साडेंटेट. हेक्साडेंटेट लिगॅंड याचं एक्झाम्पल, डोनेटिंग ऍटम किती असतील, 6, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, हेक्साडेंटेट लिगॅंड. आणि याचं नाव आहे इथिलीन डायअमाइन. एक्झाम्पल, इथिलीन डायअमाइन टेट्रा acetate. Now this is the example for the hexadentate ligand. हेक्सा आता ह्या लिगॅंड मध्ये डोनेटिंग ऍटम किती असणार आहेत, 6 असतील. मग याचं एक्झाम्पल काय, सी इथिलीन. इथिलीन म्हणजेच काय, CH2. नंतर काय, टेट्रा अमाइन, सॉरी इथिलीन डायअमाइन. डायअमाइन म्हणजेच किती असणार, 2 NH2. बघा स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करते. बघा काय, NH डायअमाइन झालं. अमाइन वर काय आहे, टेट्रा ऍसिटेट, म्हणजे किती ग्रुप असणार आहेत, 4 ऍसिटेट ग्रुप. ऑन कशावर आहेत, 2 नायट्रोजनवर. मग काय असणार, ऍसिटेट. ऍसिटेट ग्रुप कसा असणार, CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस. कडनं नाही दिसत आहे, आपण परत करूया स्ट्रक्चर. CH2 N CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द हेक्साडेंटेट. हा एक लिगॅंड आहे, जसं आपण बघतो इथिलीन डायअमाइन, ऍसिटेट, Cl मायनस, ऑक्सिजन, हायड्रॉक्सी ग्रुप, सायनाइड. मग हे एक लिगॅंड आहे, तसा हा एक लिगॅंड आहे आणि याचं नाव आहे इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट. मग याच्यामध्ये डोनेटिंग ऍटम किती असणार, 6. कोणते कोणते आहेत, 1 2 3 4 5 6. डोनेटिंग ऍटम किती असणार आहे याच्यात, 6 असणार. म्हणून आपण याला काय म्हणतो, हेक्साडेंटेट लिगॅंड. नाउ दिस इज द टाइप ऑफ द पॉलीडेंटेट लिगॅंड. पहिला कोणतं बघितलं, मोनोडेंटेट. सेकंड कोणतं आहे, पॉलीडेंटेट. आणि लास्ट वन अजून एक आहे ते म्हणजे ॲम्बिडेंटेट लिगॅंड, थर्ड टाइप. आता ॲम्बिडेंटेट लिगॅंड म्हणजे काय, जसं बायडेंटेट लिगॅंड त्याच्यामध्ये 2 असणार आहे डोनेटिंग ऍटम, तसं ॲम्बिडेंटेट मध्ये पण 2 आहे डोनेटिंग ऍटम. पण एका वेळेस फक्त एकच ऍटम हा त्याची इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल मेटल ऍटमला डोनेट करून कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ॲम्बिडेंटेट. फॉर एक्झाम्पल बघा, आता मेटलचा M रिप्रेझेंट केला आणि NO2 जर फॉर एक्झाम्पल जर बघितलं, NO2 नायट्रो ग्रुप, या NO2चं रिप्रेझेंटेशन कसं असणार, N डबल बॉन्ड O मायनस. आता याच्यात नायट्रोजनवर पण लोन पेअर आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, म्हणजे डोनेटिंग ऍटम किती आहेत ह्या NO2 मध्ये, 2. बट ऍट द सेम टाइम एका वेळेला फक्त एकच ऍटम हा इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल ऍटमला डोनेट करेल आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेल, तर त्याला काय म्हणतात, ॲम्बिडेंटेट लिगॅंड. कसं असणार, M O N डबल बॉन्ड O, एकच केलंय ऑक्सिजन कडून मेटल कडे, म्हणून हा काय असणार तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड आणि रिप्रेझेंटेड बाय दिस एरो. अजून कसं असणार, NO2चं रिप्रेझेंटेशन कसं असणार, N डबल बॉन्ड O मायनस. हा काय झालं मग NO2 ॲम्बिडेंटेट लिगॅंडचं एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघितलं, SCN थायोसायनाइड.
जर सल्फर अटॅच असेल मेटलला तर याला म्हणणार थायोसायनाइड. जर नायट्रोजन अटॅच असेल मेटलला तर त्याला म्हणणार आयसोथायोसायनाइड. अँड दिस इज द एक्झाम्पल फॉर द ambidentate ligand. Okay, now the next point is the coordination terms used in coordination compound. मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोणते कोणते टर्म्स यूज केले जातात ते म्हणजे आहे पहिलं कोऑर्डिनेशन स्पियर. आता कोऑर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणतात? जसं आपण प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2 हा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स घेतला आणि ह्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सला जर स्क्वेअर ब्रॅकेट टाकला तर याला म्हणणार कोऑर्डिनेशन स्पियर. याला काय म्हटलं जातं मग? कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणतात? जर कॉम्प्लेक्सला स्क्वेअर ब्रॅकेट टाकला तर त्याला म्हणणार कोऑर्डिनेशन स्पियर. नाउ द सेकंड टर्म इज, ते सेकंड टर्म आहे ते म्हणजे चार्ज नंबर. आता चार्ज नंबर कसा असणार? चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणणार, अजून याला दुसरंच काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स. याचं नाव अजून दुसरं काय येणार आहे? कॉम्प्लेक्स. मग आता चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स जर आपल्याला बघायचं असेल, जर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल K4FeCN6. आता हा एक काय आहे तुमचा? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जर आपण याला, हा जो कंपाऊंड आहे K4FeCN6, याला जर वॉटर मध्ये टाकलं तर हा काय होणार? आयोनाइज होणार, डिसोसिएट होणार. डिसोसिएट झाल्यानंतर हा एक कॉम्प्लेक्स बाहेर राहील आणि हा K प्लस बाहेर निघेल. किती आहेत बरं K प्लस? किती आहे? 4 आहे. पोटॅशियमचा चार्ज किती असतो? +1 प्लस. किती पोटॅशियम? 4 पोटॅशियम, 4K प्लस. टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती झाला? +4. न्यूट्रलाइज करण्यासाठी किती मायनस लागणार आपल्याला? 4 मायनस. FeCN6 किती मायनस? 4 मायनस. टोटल पॉझिटिव्ह किती झाले? 4. टोटल निगेटिव्ह पण किती लागणार? 4. म्हणजे त्यावेळेस हा कॉम्प्लेक्स काय होणार? न्यूट्रल. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्पियर, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, कोऑर्डिनेशन स्पियर. पण आता याच्यावर कॉम्प्लेक्स वर जर चार्ज येत असेल तर याला म्हणणार आपण कॉम्प्लेक्स आयन. तर याला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स आयन. आणि हा जो असणार आहे याला म्हणतात काउंटर आयन. याला काय म्हणणार? काउंटर आयन. पॉइंट कोणता आहे आपला? चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स वर चार्ज काय दिसतोय? -4. म्हणजे मग ह्या कॉम्प्लेक्सचा चार्ज, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा चार्ज किती येणार आहे? -4. काय केलंय? याला आपण डिसोसिएट करायचं, आयोनाइज करायचं. आयोनाइज केल्यानंतर मग कॉम्प्लेक्स वर काय येणार? चार्ज येणार. आणि हा चार्ज म्हणजेच काय असणार आहे? त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर. नाउ द नेक्स्ट, आता ऑक्सिडेशन स्टेट. आपण याच्यावरच जर बघितलं, आता हा एक कंपाऊंड FeCN6 - ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काढायची असते? ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काढणार आपण? सेंट्रल मेटल ऍटम Fe ची. मग याच्यासाठी रेडॉक्स रिएक्शन मध्ये बघितलं असं 11th ला. आता Fe ची काढायची. काय आहे Fe आपला? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe हा आपला काय आहे? सेंट्रल मेटल ऍटम प्लस किती आहे लिगॅंड? 6 लिगॅंड. 6 into चार्ज ऑफ द, काय म्हणणार आपण? 6 into चार्ज ऑन कोणावर? सायनाइडचा. दॅट इज इक्वल्स टू, एकच लिगॅंड आहे. काय असणार? कॉम्प्लेक्स चार्ज. चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स किंवा शॉर्ट मध्ये कॉम्प्लेक्स चार्ज. बघा काय असणार? काय काढायचंय? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe प्लस 6 into
सायनाइड, सायनाइडचा चार्ज किती असतो? -1. सायनाइडचा चार्ज किती? -1. असं बघितलंय का सायनाइड -2? नाही. कसं असतो सायनाइड? Cn-1. सायनाइडचा चार्ज आहे -1. टोटल किती सायनाइड आहे? 6 सायनाइड. 6 into -1 that is equals to चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आहे? -4. Now the oxidation state of Fe plus minus 6 1 are 6 equals to -4. Oxidation state of Fe that is equals to -4 -6 तिकडे गेला +6 that is equals to +2. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe हे किती असणार आहे? +2. काय काय बघितलं आपण टर्म? कोऑर्डिनेशन स्फिअर. कॉम्प्लेक्सला ब्रॅकेट टाकलं त्याला म्हणणार कोऑर्डिनेशन स्फिअर. मग कोऑर्डिनेशन स्फिअर मध्ये कॉम्प्लेक्सचा चार्ज हा कशावरून ठरवला? त्याला डिसोसिएट केल्यानंतर कॉम्प्लेक्सवर काय येणार? कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह? मग त्याला काय म्हणणार? त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज. तिसरी टर्म होती ऑक्सिडेशन स्टेट. याचा आपण ऑक्सिडेशन स्टेट बघितली, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटल ऍटमची कॅल्क्युलेट करायची आहे प्लस नंबर ऑफ लिगँड्स इंटू इट्स चार्ज. किती आहे? 6 इंटू चार्ज ऑन द सायनाइड. नंतर काय? दॅट इज इक्वल्स टू द चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. मग हे सर्व कॅल्क्युलेट करून ऑक्सिडेशन स्टेट कोणाची आली आहे? Fe ची. मग ही झाली आपली तिसरी टर्म, ती म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. नाउ द नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे ती म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? लिगँडने किती इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केले. म्हणजे आपण एक्झाम्पल तेच बघूया आपण. बघा आता हा जो आहे तुमचा सिस प्लॅटिन, या सिस प्लॅटिन मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेले आहेत? किती दिसतात आहे? 4. म्हणजे मग ह्या प्लॅटिनम सिस प्लॅटिनचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 4. पण आता याचा इकडे बघितलं आपण, सपोज प्लॅटिनम En रिप्रेझेंटेड बाय, याला काय म्हणतो आपण? इथिलीन डाय अमाइन. मग हे स्ट्रक्चर असं मॉडिफाय करून जर लिहिलं, डोनेटिंग ऍटम कोणता असतो रे? NH2. नंतर इथे काय येणार? CH2. हे स्ट्रक्चर असं आहे. NH2 CH2 NH2. यालाच कसं लिहिणार? प्लॅटिनम En ट्वाइस. बघा आता हा एक कॉम्प्लेक्स आहे. कोणता आहे? प्लॅटिनम En ट्वाइस. हा एक कॉम्प्लेक्स. आता याच्यामध्ये आपण काय म्हणतोय? कोऑर्डिनेशन नंबर बघायचा आहे. FeCN6. आता याच्यामध्ये याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. लिगँड 6 दिसले म्हणजे किती झाले? 6. पण आता याच्यामध्ये लिगँड किती दिसतात आहे? 2 लिगँड दिसतात आहे. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर 2 येणार नाही. तर लिगँडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत? एक लिगँड तर 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार, पण त्या लिगँड मध्ये किती नंबर ऑफ लिगँड्स आहेत की ते त्यांचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतील? मग ह्या En मध्ये डोनेटिंग ऍटम किती आहेत? 2 आहेत. NH2 म्हणजे मग किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेले आहेत? 2. एक En किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतोय? 2. दुसरा En किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेल? 2. टोटल किती झाले? 4. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 4 असणार. ओके. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल आपण अजून एक बघूया. एक्झाम्पल COCl2En. COCl2En ट्वाइस. हा एक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये याचा कोऑर्डिनेशन नंबर काय विचारलं जातं? एक मार्काला हा क्वेश्चन MCQ असतील किंवा 1 सेंटेन्स मध्ये जर असेल क्वेश्चन विचारला जातो हा, याचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? काय असणार आहे याचा कोऑर्डिनेशन नंबर? बघायला गेले तर इथे 2 आणि 2 4 झाला 4. पण हे काय असणार? रॉंग. याचं स्ट्रक्चर जर ह्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं, COEN किती En आहेत? 2. En
EN EN Cl Cl. किती? एक EN 2 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. एकाचे झाले 2, दोनाचे किती झाले 4 आणि 2 टोटल किती असणार 6. किती बॉन्ड फॉर्म केले याने? 1 2 3 4 5 6. म्हणजे मग ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 6 असेल. नाउ द नेक्स्ट आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन हे 2 टाईपवर डिपेंड आहे. पहिले म्हणजे काय? नंबर ऑफ लिगॅंड्स. क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ लिगॅंड्स. किती लिगॅंड्स अटॅच आहेत? बेसिस ऑन द टाइप ऑफ लिगॅंड. बेसिस ऑन द टाइप ऑफ लिगॅंड. टाइप ऑफ लिगॅंड. आता लिगॅंडच्या टाईपवर ह्या कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन डिपेंड असेल. मग पहिला जो आहे तो म्हणजे होमोलेप्टिक. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आता होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, होमो मीन्स 1, सिंगल, एकच प्रकारचा जर लिगॅंड कॉम्प्लेक्स मध्ये असेल तर त्याला काय म्हणणार? होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. मग एक्झाम्पल कसं असणार? सेम आपण तेच घेऊया. प्लॅटिनम EN ट्वाइस, प्लॅटिनम NH3 4 टाइम्स. बघा आता याच्यामध्ये लिगॅंड कोणता आहे? इथिलीन डायअमाइन. याच्यात कोणता आहे? अमोनिया. म्हणजे जर कॉम्प्लेक्स मध्ये एकच प्रकारचा लिगॅंड असेल तर त्याला काय म्हणणार? होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. काय म्हणणार त्याला? होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. नाउ द सेकंड काय? हेटेरोलेप्टिक. हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. हेटेरो नावातच मीनिंग. हेटेरो means more than one type of ligand they are present in the complex. कॉम्प्लेक्स मध्ये काय? एकापेक्षा जास्त प्रकारचे जर लिगॅंड प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार आपण? हेटेरोलेप्टिक लिगॅंड. फॉर एक्झाम्पल सिस प्लॅटिन NH3 ट्वाइस Cl2. बघा आता ह्या कॉम्प्लेक्स मध्ये 2 प्रकारचे लिगॅंड आहे. एक कोणता आहे? अमोनिया. दुसरा कोणता आहे? Cl क्लोराइड. मग याच्यामध्ये काय? 2 वेगवेगळे लिगॅंड्स आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार? हेटेरोलेप्टिक लिगॅंड. ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ लिगॅंड हे झालं कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन. नाउ द नेक्स्ट. बघा आता नेक्स्ट काय आहे ना? नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ लिगॅंड झालंय. आता सेकंड आहे ऑन द बेसिस ऑन. कशाच्या बेसिसवर आहे? चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. चार्ज ऑन कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स वर कोणता चार्ज? चार्ज 2 प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह आणि दुसरा असणार निगेटिव्ह. पॉझिटिव्हला कॅटायन म्हणणार, निगेटिव्हला ऍनायन म्हणणार. मग आता कॉम्प्लेक्स वर कोणता चार्ज असेल त्याच्यावर कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे. मग आता बघितलं आपण सपोज कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. आता कॅटोयनिक कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्स वर जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल COCl3 काय आहे? कॉम्प्लेक्स वर काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग याला काय म्हणणार? कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. अजून जर एखादं एक्झाम्पल आहे, वेगळं एक्झाम्पल आहे CONH3 5 times Cl SO4. बघा आता हा सुद्धा काय आहे? कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. आता पण बघितलं तर कॉम्प्लेक्स वर चार्ज दिसतोय का? नाही. पण आता चार्ज आपल्याला केव्हा पॉसिबल असतात? ज्या वेळेस आता कोणताही कोऑर्डिनेशन कंपाऊंडला वॉटर मध्ये टाकलं तर तो काय होणार आहे? डिसोसिएट होणार. मग डिसोसिएट झाल्यानंतर CONH3 5 times Cl SO4. आता याला जर वॉटर मध्ये टाकलं तर इथे लिहू आपण CO
NH3 5 टाइम्स ClSO4. याला डिसोसिएट केलं. डिसोसिएट झाल्यानंतर हा काय होणार, आयोनाइज. CO NH3 5 टाइम्स Cl आणि हा प्लस SO4, याचा चार्ज आहे 2 मायनस. काय चार्ज आहे याचा, 2 मायनस. आयोनाइज एक काउंटर आहे आणि एक कॉम्प्लेक्स आहे. आता कॉम्प्लेक्सचा चार्ज आपल्याला ठरवायचा आहे. तो कशावरून ठरवणार, त्याच्या प्रायमरी व्हॅलन्सीवरून. जे ब्रॅकेटच्या बाहेर असणार त्याला प्रायमरी व्हॅलन्सी म्हणणार आणि जो ब्रॅकेटचा जो कॉम्प्लेक्स असेल त्याला आपण काय म्हणणार, सेकंडरी व्हॅलन्सी. आता हा जो प्रायमरी व्हॅलन्सी आहे, ही जी प्रायमरी व्हॅलन्सी, याच्यावर चार्ज किती आहे, -2. सर्वांना माहिती आहे SO4 चा चार्ज किती आहे, -2. मग -2 न्यूट्रलाइज करायचं असेल, हा कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे, न्यूट्रलाइज करण्यासाठी मग याला किती प्लस लागणार, +2. म्हणजे मग आता कॉम्प्लेक्सवर चार्ज काय आहे, तो प्लस पॉझिटिव्ह आहे, म्हणून मग ह्या कॉम्प्लेक्सला काय म्हणणार, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. जरी इकडे आपल्याला चार्ज दिसत नाहीये, इकडे जरी चार्ज नाहीये तरी तो काय आहे, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. हे कशावरून ठरवलं आपण, त्याला आयोनाइज केल्यानंतर कॉम्प्लेक्सवर कोणत्या प्रकारचा चार्ज येतोय, तो पॉझिटिव्ह येतोय, म्हणून त्या कॉम्प्लेक्सला काय म्हणणार मग, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. नाव द नेक्स्ट. आता दुसरं काय, एनॉयनिक कॉम्प्लेक्स. नामातच मिळेल. काय म्हणणार आपण, सेकंड एनआयोनिक कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्सवर जर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला काय म्हणणार, एनॉयनिक कॉम्प्लेक्स. आता एनॉयनिक कॉम्प्लेक्स साठी जर एक्झाम्पल आहे K4Fe CN6. बघा आता इकडे काय आहे, SO4 प्रायमरी व्हॅलन्सी आफ्टर द कॉम्प्लेक्स. एनॉयनिक कॉम्प्लेक्स मध्ये लक्षात कसं ठेवायचंय, आता जर ह्या प्रकारचा कंपाऊंड असेल, याला आयोनाइज करणार, त्याच्यानंतर आपण ठरवणार तो कॅटॉयनिक आहे का आयोनिक आहे, कॉम्प्लेक्सचा चार्जवरती डिपेंड आहे. पण जर आता ही व्हॅलन्सी, ही जे SO4 आहे, तो जर ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे मग आता हा काय आहे, निगेटिव्ह, आणि हा काय असणार, पॉझिटिव्ह. मग आता याच्यामध्ये काय आहे, K4FeCN6. आता याच्यात आपण बघणार, हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, आफ्टर ब्रॅकेट, म्हणजे हा निगेटिव्ह आणि मग हा कोणता येणार, पॉझिटिव्ह. जर ब्रॅकेटच्या अलीकडे असेल, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बिफोर द ब्रॅकेट ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरच्या अगोदर असेल, मग हा येणार पॉझिटिव्ह आणि हा येणार निगेटिव्ह. याला आयोनाइज करायची गरज नाही, डायरेक्टच आपल्याला लगेच लक्षात येणार. हा K4, याला रिप्रेझेंट कसं केलं, प्लस K4 प्लस FeCN6. किती पॉझिटिव्ह आहेत रे, 4. किती निगेटिव्ह लागतील, -4. म्हणजे मग कॉम्प्लेक्सवर चार्ज कोणता आहे, तो आहे निगेटिव्ह चार्ज, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार मग, एनॉयनिक कॉम्प्लेक्स. हे जर आपल्याला ह्या पद्धतीने दिलं असेल तर त्याला आयोनाइज करायची गरज, जर असं दिलं असेल सपोज ओनली FeCN6 -3, लगेच लक्षात येणार चार्ज आलाय मायनस, निगेटिव्ह, म्हणजे हा काय झाला मग, एनॉयनिक कॉम्प्लेक्स. आणि तिसरा अजून एक टाइप, तिसरा टाइप त्याला आपण काय म्हणणार, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सवर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसणार, चार्ज नसणार म्हणजे कसं असणार, NiCO4. बघा आता याच्यावर चार्ज नाहीये, चार्ज नाहीये. इकडे जरी तुम्ही म्हणणार टीचर इकडे चार्ज नाहीये, तरी आपण याला कॅटॉयनिक का म्हणतो, याला आयोनाइज केलं. इकडे चार्ज नाही, याला आयोनाइज केलं, निगेटिव्ह चार्ज, म्हणून हा एनॉयनिक झाला. पण याला आयोनाइज केला काही फरक पडणार नाही, म्हणजे कॉम्प्लेक्सवर चार्ज नाही, म्हणजे हा कोणता झाला तुमचा, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. याला लक्षात. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द IUPAC नेम. मग आता IUPAC नेम मध्ये काय असणार, जे तुमचे असणार आहे एनॉयनिक, एनायन्स. बघा आयनायन कोणते कोणते असणार, Br मायनस, Cl मायनस, I मायनस, Cn मायनस, SO4 2 मायनस. तर ह्या पद्धतीचे IUPAC नेम बघतो आपण. आता IUPAC नेम जर बघायचे असेल, IUPAC नेम मध्ये एनायन लिगेंड हा नेहमी कसे असतात, एनायन असतात, कारण त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. आणि अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट ऍक्ट ऍज अ लेविस बेस. एनायन कोणते, Br मायनस, Cl मायनस, I मायनस, Cn मायनस, SO4 2 मायनस, लाईक दिस. आता याला ब्रोमाइड म्हणणार, याला काय म्हणणार आपण, ब्रोमाइड. पण याचं जर IUPAC नेम करायचं असेल तर त्याच्यासाठी ब्रोमाइडचं काय होणार, ब्रोमो.
ब्रोमाइडचं काय होणार ब्रोमो. Cl मायनस क्लोराइड, क्लोराइडचं काय होणार क्लोरो. आयोडाइड, आयोडाइडचं काय होणार आयोडो. सायनाइड, सायनाइडचं काय होणार सायनो. सल्फेट, सल्फेटचं काय होणार सल्फॅटो. लाईक दिस. आता काही न्यूट्रल लिगँड ही असतात. न्यूट्रल लिगँड कोणते असतात मग न्यूट्रल लिगँड H2O, आपण याला काय म्हणतो वॉटर. पण ह्या वॉटरचं जर IUPAC नेम जर बघायचं तर याला काय म्हणणार ॲक्वा. वॉटरचा IUPAC नेम जर बघायचं असेल तर याला काय म्हणणार आपण ॲक्वा. काय म्हणणार ॲक्वा. नंतर EN, EN मीन्स काय म्हणणार इथिलीन डाय अमाइन. याला काय म्हणायचं आहे इथिलीन डाय अमाइनच म्हणायचंय. इथिलीन डाय अमाइन. ओके. आता NH3 याला काय म्हणतो आपण अमोनिया. पण अमोनियाचं जर आपण IUPAC नेम बघितलं तर त्याला काय म्हणणार अमाइन. बघा स्पेलिंग काय आहे स्पेलिंग AMMINE अमाइन. NH3 अमोनिया याचा IUPAC नेम करायचं म्हणजे मग याला काय होणार मग अमाइन. अमोनियाचं काय होणार अमाइन. ENचं काय होणार इथिलीन डाय अमाइन. CO हा सुद्धा कार्बन मोनॉक्साइड हा सुद्धा एक लिगँड आहे. कोणता लिगँड आहे न्यूट्रल लिगँड. बघा तर यांच्यावर चार्जेस आहेत का नाही. पण यांच्यावर काय आहेत चार्जेस -1 -1 -1 -1 -2. आता हे सर्व झाले निगेटिव्ह चार्ज. एनॉयनिक लिगँड, न्यूट्रल लिगँड, कॅटोनिक लिगँड हा नसणार. न्यूट्रल लिगँड वॉटर H2O त्याला काय म्हणणार IUPAC नेम मध्ये ॲक्वा. EN इथिलीन डाय अमाइन याचा IUPAC नेम मध्ये पण तेच नाव इथिलीन डाय अमाइन. NH3 अमोनिया याचं काय नाव येणार अमाइन. CO कार्बन मोनॉक्साइड याचं नाव काय येणार कार्बोनिल. याचं काय नाव येणार मग कार्बोनिल. ओके आले लक्षात. नाउ द नेक्स्ट बघा आता एक्झाम्पल आहे एनॉयनिक कॉम्प्लेक्स. आपण एक्झाम्पल बघूया. बघा बुक मध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत आपण तेच बघूया जे विचारले जातात ते. CN4 NiCN4 सर्व मी आधी एक्झाम्पल लिहून घेते एनॉयनिक साठी 2 मायनस. नाउ नेक्स्ट वन इज द C2O4 COC2O4. Now this is the 3 times 2 minus. And last one is for the anionic FeCN4. FeCN6 4 minus. बघा आता काय असणार. तर हे आहे तुमचे एनॉयनिक कॉम्प्लेक्स. का आपण यांना एनॉयनिक कॉम्प्लेक्स म्हणतो कारण त्यांच्यावर चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हा कॉम्प्लेक्स कोणता असणार एनॉयनिक कॉम्प्लेक्स. आता ह्या कॉम्प्लेक्सचं आपल्याला काय बघायचं आहे IUPAC नेम. बघा आता IUPAC नेम कसं असणार. टोटल किती आहेत 4 लिगँड. 4 म्हणजे आपण कोणता वर्ड यूज करतो टेट्रा. हे सर्वांना आता माहिती आहे बेसिक आहे. टेट्रा, टेट्रा झालं. सायनाइड आहे. सायनाइडचं काय होतं सायनो. टेट्रा सायनो. नंतर बघा आता एक पॉइंट महत्वाचा आहे. जर कॉम्प्लेक्स वर काय चार्ज असेल निगेटिव्ह असेल कॉम्प्लेक्स जर एनॉयनिक कॉम्प्लेक्स असेल तर जर तुमचे मेटल असतील सेंट्रल मेटल ॲटम हा निकेल आहे याचं काय होणार निकिलेट. याचं काय होणार निकिलेट. याचं काय होणार मग निकिलेट. शेवटी कशाने एंड करायचं आहे ATE. जर आयरन असेल Fe याला आपण काय म्हणतो आयरन. आयरनचं आयरनेट नाही होणार तर Fe म्हणजे फेरस तर याचं काय होणार फेरेट. एंड कशाने करायचं आहे ATE ने. हा काय आहे कोबाल्ट. कोबाल्ट, कोबाल्टचं काय होणार कोबाल्टेटस. एंड कशाने केलाय ATE ने. लाईक दिस. बघा आता कॉम्प्लेक्स केव्हा हे केव्हा बसणार ज्यावेळेस कॉम्प्लेक्स कसा असेल निगेटिव्ह चार्ज एनॉयनिक कॉम्प्लेक्स असेल त्यावेळेस. आता याचा IUPAC नेम टेट्रा. टेट्रा 4 टाइम्स. सायनाइड, सायनाइडचं काय होणार सायनो. टेट्रा सायनो. आता हा काय आहे निकेल. कॉम्प्लेक्स वर चार्ज काय आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे म्हणजे निकेलचं काय होणार
निकेलेट. निकेलचं काय होणार? निकेलेट. इन ब्रॅकेट ह्या निकेलची काय लिहायची आहे आपल्याला? ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट आणि काय असणार? जर चार्ज असेल तर त्याला आपण एंड कशाने करायचं आहे? आयनने. कशाने करायचं आहे एंड? आयनने. आता निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार? ऑक्सिडेशन स्टेट काय काढायची आपल्याला? निकेलची काढायची. प्लस किती सायनाइड? 4. सायनाइडचा चार्ज किती आहे? -1. इक्वल्स टू कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आहे? -2. निकेल प्लस मायनस मायनस 4 1 जा 4 -2. निकेल दॅट इज इक्वल्स टू -2 प्लस 4 दॅट इज इक्वल्स टू +2. मग ह्या निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. ती कशाने रिप्रेझेंट करायची आहे? रोमन लेटरने. मग हे झालं त्याचं IUPAC नेम. काय झालं? IUPAC नेम NiCN4 2- टेट्रासायनोनिकेलेट 2 आयन. ओके. आता नेक्स्ट CO C2O4-. आता C2O4 हा 3 टाइम्स आहे. याला आपण काय म्हणतो? ऑक्झॅलेट आयन. याला काय म्हणतो आपण? ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेटचं काय होतं? ऑक्झॅलेटो. ऑक्झॅलेटचं काय होणार? ऑक्झॅलेटो. जर निगेटिव्ह, लिगँड तर सर्व निगेटिव्ह असतात, त्याचा एंड कशाने करायचा आहे? ओ ने. कशाने करायचा आहे? ओ. ऑक्झॅलेटचं काय होणार? ऑक्झॅलेटो. किती ऑक्झॅलेटो? 3 ऑक्झॅलेटो. मग काय म्हणणार? ट्राय ऑक्झॅलेटो. आता कोबाल्ट निगेटिव्ह चार्ज. कॉम्प्लेक्स हा काय आहे? निगेटिव्ह. मग कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आहे, आयनोनिक कॉम्प्लेक्स असेल तर कोबाल्टचं काय होणार? कोबाल्टेट. कोबाल्टचं काय होणार? कोबाल्टेट. इन ब्रॅकेट कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कॉम्प्लेक्स वर चार्ज आहे म्हणून त्याला कशाने रिप्रेझेंट करणार? शेवटी आयनने. आता कोबाल्टचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. कसे असणार? ट्राय ऑक्झॅलेटो कोबाल्टेट ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट चार्ज आहे म्हणून शेवटी काय दिलाय? आयन दिलाय. कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट CO प्लस किती आहेत? C2O4 ऑक्झॅलेट किती आहे? 3. एकाचा चार्ज किती आहे? -2. चार्ज कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आहे? -2. CO -6 इक्वल्स टू -2. CO -2 + 6 किती झाले? +4. म्हणजे याचा चार्ज किती असणार? +4. येते लक्षात? नाव द नेक्स्ट. आता नेक्स्ट काय? पुढचं एक्झाम्पल. FeCN6 4-. FeCN6 4-. बघ आता याच्यामध्ये काय असणार? कॉम्प्लेक्सचा चार्ज निगेटिव्ह आहे म्हणून आपण त्या आयनॉनिक कॉम्प्लेक्स मध्येच लिहिलेला आहे. किती सायनाइड आहेत? 6. म्हणजे मग याला काय म्हणणार? सॉरी, याला काय म्हणणार? हेक्सासायनो. सायनाइडचं काय झालंय? सायनो. हेक्सासायनो. Fe आयरन. आयरनला काय म्हणणार? फेरस. फेरसचं काय होणार? फेरेट. हेक्सासायनो फेरेट. ATE ने एंड केलाय. चार्ज आहे म्हणून याला काय म्हणणार? आयन. आता आयरनची ऑक्सिडेशन स्टेट जर काढायची असेल तर काय म्हणणार? आपण मगाशी काढलीच आहे. +6 into charge on the cyanide is -1. Charge of the complex is -4. Fe -6 -4. Fe -4 + 6 किती झाली ती? +2. या कॉम्प्लेक्स मध्ये आयरनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? +2. नाव काय झालं याचं? ह्या कॉम्प्लेक्स IUPAC ने विचारलं जातं हेक्सासायनोफेरेट 2 आयन. ओके. नाव द नेक्स्ट. आता हे झालं कोणासाठी? ॲनोनिक कॉम्प्लेक्स. आता बघायचं आहे कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स कॅटायन. कंपाऊंड मध्ये काय असणार आहे? कॉम्प्लेक्स हा कॅटायन असेल. कॉम्प्लेक्स कॅटायन अँड मेटल कॅटायन. बघा काय आहे? कॉम्प्लेक्स कॅटायन अँड मेटल कॅटायन. एक्झाम्पल Na3CO काय आहे? पहिले मग आता बघूया. फॉर एक्झाम्पल Na3CO
NO2 6 times, this is complex, K3 Al C2O4 3 Na3 Al F6. बघा आता काय आहे, कॉम्प्लेक्स कॅटायन अँड मेटल कॅटायन. मेटल तर हा नेहमी कॅटायन असं सर्वांना माहिती आहे. आता कॉम्प्लेक्सला कॅटायन का म्हटलेलं आहे, काय सांगितलं होतं बघा आता. कॉम्प्लेक्स कॅटायन, it's not the cation बच्चे लोग, it is the anion. Sorry, it's my mistake. कॉम्प्लेक्स anion. आता कॉम्प्लेक्स anion कसं असणार, Na3CO NO2 6. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नेम जर द्यायचं असेल तर काय करणार, सांगितलं होतं. जर सुरुवातीला प्रायमरी व्हॅलेन्सी असेल तर कॉम्प्लेक्स वर काय येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह, हा तर याला जर आयोनाइज केलं, इकडेच करूया आपण. Na किती Na आहे 3, एका Na चे चार्ज किती आहे पॉझिटिव्ह, मग हा किती आहे 3 टाइम्स. म्हणजे मग आता कॉम्प्लेक्स वर चार्ज किती येणार, CONO2 6 आणि कॉम्प्लेक्सचा चार्ज किती येणार आहे -3. म्हणजे आता कॉम्प्लेक्स काय झाला आपला, ॲनोनिक कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स काय आहे, ॲनोनिक आहे. आणि आताच आपल्याला याचंच आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नेम. हे का केलं, ऑक्सिडेशन स्टेट साठी. ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कोबाल्टची काढायची आहे त्यासाठी. मग आता Na3 सोडियम 3 आहे, म्हणजे ट्राय सोडियम नाही, जेवढे असेल ते रिप्रेझेंट करायची गरज नाही. काय आहे तो फक्त सोडियम, सोडियम असल्याचा आहे, ट्राय वगैरे लिहिण्याची गरज नाही. सोडियम किती, आता हा NO2 हा काय आहे नायट्राइट. नायट्राइटचा काय होणार आहे नायट्रो. काय म्हणणार आता, सोडियम हेक्सा नायट्रो, हेक्सा नायट्रो. आता NO2 हा ग्रुप 2-. आता हा काय आहे नायट्राइट आहे, याला काय म्हणतो आपण नायट्राइट. नायट्राइटचा काय होणार नायट्रो होणार, नायट्राइटचा काय होणार आहे नायट्रो. सोडियम हेक्सा नायट्रो. आता कोबाल्ट आहे पण चार्ज काय आहे कॉम्प्लेक्सचा निगेटिव्ह, मग कोबाल्टचं काय होणार कोबाल्टेट. कोबाल्टचं काय होणार मग कोबाल्टेट. पण आपलं जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल मध्ये याच्यावर चार्ज दिसतोय का नाही, म्हणजे मग आयन लिहायची गरज नाही. हे का केलंय आपण, आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. कॉम्प्लेक्स कोणता आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, याला ATE लावायचा का नाही हे आपण याच्यावरून ठरवणार. आयनची गरज नाही, जसं इथे आयन लिहिलंय, इथे चार्ज दिसतो आहे म्हणून आयन लिहिलं, इथे चार्ज नाहीये आयन लिहायची गरज नाही. ATE का लावलाय, कारण कॉम्प्लेक्स वर काय चार्ज आहे निगेटिव्ह. मग आता सोडियम हेक्सा नायट्रो कोबाल्टेट. आता याच्यावरून कोबाल्टचं आपल्याला काय काढायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट किती असणार NO2 मायनस, NO2 मायनस किती चार्ज आहे -1, टोटल किती आहेत 6, -6 तिकडे गेला +6, +6 -3 +3, म्हणजे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार +3. किती येणार कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3. नाउ द सेकंड. आता याला पण आपण काय केलं आयोनाइज. आयोनाइज का करतो आहे चार्ज साठी, मग ATE लावायचा का नाही हे आपण याच्यावरून ठरवणार आयोनाइज केल्यानंतर. आणि आयोनायझेशनची गरज कशासाठी आहे ऑक्सिडेशन स्टेट साठी. एक्झाम मध्ये हे जर विचारलं फक्त एवढंच लिहायचं, हे आपण ब्रफ म्हणून वर्क करायचंय. मग काय पोटॅशियम किती आहेत 3, म्हणजे मग 3K+, किती पॉझिटिव्ह 3 पॉझिटिव्ह, 3 पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज साठी किती लागणार 3 निगेटिव्ह, AlC2O4 3 किती न्यूट्रलाइज -3. चार्ज किती आहे कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आहे -3. आता ह्याच्यावरून जर IUPAC ने बघितलं काय येणार पोटॅशियम, काय आहे हा पोटॅशियम. नंतर किती C2O4 3, म्हणजे काय वापरतो आपण ट्राय, पोटॅशियम ट्राय. हा काय आहे ऑक्झॅलेट, ऑक्झॅलेटचं काय होणार ऑक्झॅलेटो.
काय होणार त्याचं? ऑक्झॅलेटो. पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो. चार्ज कोणता आहे बाळांनो कॉम्प्लेक्सवर? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे अल्युमिनियमचं काय होणार? अल्युमिनेट. अल्युमिनेट. जर इथे बघितलं कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे का बाळांनो? नाहीये. मग आहे लिहायची गरज नाहीये. निगेटिव्ह चार्ज. याच्यावर आपण काय ठरवणार? हे अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार? अल्युमिनियम C2O4 2 मायनस. काय आहे? C2O4 2 मायनस. एकाचा -2. टोटल किती आहे? 3. -2 इंटू 3 -6. दॅट इज इक्वल्स टू -3. -6 तिकडे गेला +6 +6 -3 +3. म्हणजे किती येणार ऑक्सिडेशन स्टेट अल्युमिनियमची? +3. ओके. काय झाले? पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो अल्युमिनेट. का अल्युमिनेट? निगेटिव्ह चार्ज. इन ब्रॅकेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आली? 3. ओके. नाव द नेक्स्ट. आता याच्यामध्ये बघितलं Na3Al(F6). बघा तर याच्यात कसं असणार? Na3 थ्राईस Na. सोडियमचा चार्ज आपल्या सर्वांना माहिती आहे तो किती असणार? +1. टोटल सोडियम किती आहेत? 3 आहेत. थ्राईस आता काय असणार? AlFe6. न्यूट्रलाइज साठी किती निगेटिव्ह? 3 निगेटिव्ह. ओके. कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आला? निगेटिव्ह चार्ज. कॉम्प्लेक्सवर न निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे अल्युमिनियमचं काय होणार मग? अल्युमिनेट. ओके. मग आता बघा एक्झाम्पल काय ना? 3 टाइम्स सोडियम म्हणजे ट्राय सोडियम नाही, फक्त लिहिणार आपण सोडियम. सोडियम. नंतर हेक्सा काय आहे? फ्लोराइड. फ्लोराइडचं काय होतं? फ्लोरो. हेक्सा फ्लोरो. सोडियम हेक्सा फ्लोरो. अल्युमिनियम. फक्त अल्युमिनियम का? नाही. चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. अल्युमिनियमचं काय होणार? अल्युमिनेट. अल्युमिनियमचं काय होणार? अल्युमिनेट. आयन लिहायची गरज नाही कारण इथे कॉम्प्लेक्सवर चार्ज दिसत नाहीये. ओके. आता काय असणार? याच्यावरून आपण काय ठरवणार आहोत? त्याचं ऑक्सिडेशन स्टेट. अल्युमिनियम काढायचं आहे. टोटल किती आहे? 6 फ्लोरीन आहेत. एकाचा चार्ज -1. -1 इंटू 6 -6. -6 इक्वल्स टू -3. -6 तिकडे गेला +6 +6 -3 +3. म्हणजे इथे किती येणार ऑक्सिडेशन स्टेट अल्युमिनियमची? +3. ओके. हे झालं कॉम्प्लेक्स आयन. कशावरून ठरवलं? कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज म्हणून कॉम्प्लेक्स anion with the metal cation. Okay. Now the next one is the complex cation. जसं anionic कॉम्प्लेक्स बघितला, नंतर बघितला कॉम्प्लेक्स anion with metal cation. आता नंतर आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्स. कॅटायनिक कॉम्प्लेक्स. मग आता कॅटायनिक कॉम्प्लेक्स आता याचे जर एक्झाम्पल बघितले, फॉर एक्झाम्पल CuNH3 4 times 2 plus. Next FeH2O 5 times NCS. Now this is the 2 plus. Now next one platinum En2SCN 2 times SCN 2 times and now next the positive charge. आता हे काय आहे? कॉम्प्लेक्स कॅटायन. कॅटायन आहे पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. दॅट इज कॉल्ड द कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. याला काय म्हणणार आपण? कॅटोयनिक कॉम्प्लेक्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता? याचा आयुपीएससी नेम काय असणार? काय आहे? NH3 अमोनिया विच इज द न्यूट्रल लिगॅन्ड. न्यूट्रल लिगॅन्ड. अमोनियाचं काय करतो आपण? अमाइन. अमोनियाचं काय करतो? अमाइन करतो. किती अमाइन? 4 आहे. म्हणजे मग काय येणार? टेट्रा. अमाइनचं स्पेलिंग AMMINE. आपण अमाइनचं स्पेलिंग काय लिहितो? AMINE. पण इथे काय आहे? AMMINE. टेट्रा अमाइन. नंतर काय असणार? कॉपर. कॉपरचं क्युप्रेट होणार का? नाही. का नाही होणार? कारण चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह. टेट्रा अमाइन कॉपर. ब्रॅकेट. आता कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे म्हणजे शेवटी काय येणार?
आयन. कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे म्हणजे शेवटी काय येणार? आयन. टेट्रा अमाइन कॉपर किती? हा न्यूट्रल लिगॅंड. न्यूट्रल असेल तर त्याचा चार्ज किती येणार? 0. 0 इक्वल्स टू +2 म्हणजे किती झाले? +2. शेवटी का? आयन. आयन का लिहिला? कारण कॉम्प्लेक्सवर काय आहे? चार्ज. नंतर आता FeH2O 5 टाइम्स NCS. H2O ॲक्वा वॉटर. वॉटरचं काय UPSC नेम होतं? ॲक्वा. किती ॲक्वा? 5 टाइम्स म्हणजे पेंटा. आता ॲक्वा आहे, ॲक्वाचा A आणि NCS याला आपण काय म्हणतो? थायोसायनाइड. थायोसायनाइड SCN NCS या दोघांना मिळून काय म्हणणार आपण? थायोसायनाइड. तर या थायोसायनाइड मध्ये काय जर सल्फर ॲटॅच असेल तर याला थायोसायनाइड म्हणणार. नायट्रोजन बॉन्डेड ॲटम असेल तर त्याला आयसोने रिप्रेझेंट करणार. कशाने रिप्रेझेंट करायचं त्याला? आयसोने. आता नेक्स्ट काय असणार आता याच्यामध्ये बघा आता Fe वॉटर किती आहे? 5 टाइम्स. पेंटा ॲक्वा. पेंटा ॲक्वा. नंतर नायट्रोजन बॉन्डेड आहे म्हणजे काय येणार? आयसो. एकच आहे. आयसो थायो सायनॅटो. काय आहे? निगेटिव्ह लिगॅंड. ई कशाने रिप्लेस केला? ओ ने. पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनॅटो. नंतर आयरन आहे, आपण याला काय म्हणणार? आयरनच म्हणायचंय. फेरस फेरेट घ्यायची काहीच गरज नाही. नंतर काय आहे? कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे म्हणून त्याला आयन लिहिला. आता याची ऑक्सिडेशन स्टेट, आयरनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार? वॉटर हा किती आहे? न्यूट्रल लिगॅंड. चार्ज किती येणार? 0. NCS आयसोथायोसायनॅटो याचा चार्ज किती आहे? -1. -1 तिकडे गेला +1 +2 +1 दॅट इज द +3. म्हणजे आयरनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार ह्या कॉम्प्लेक्स मध्ये? +3. बघा आता प्लॅटिनम EN. EN मीन्स इथिलीन डायअमाइन. EN याला काय म्हणतो आपण? इथिलीन डायअमाइन. बघा याच्यामध्ये डाय ऑलरेडी वर्ड्स आहे आणि EN किती आहे? 2 टाइम्स. मग 2 टाइम्स मग डाय इथिलीन डायअमाइन नाही म्हणायचंय. जर अशा वेळेस जर लिगॅंड मध्ये डाय ट्राय वर्ड्स येत असतील तर त्याच्यासाठी आपल्याला जर प्रिफिक्स यूज करायचे IUPAC नेम साठी, डाय असेल तर 20. 2 टाइम्स आहे 20. ट्राय असेल तर 30. टेट्रा असेल तर टेट्रा किस. लाईक दिस. काय असणार? EN इथिलीन डायअमाइन. याच्यात ऑलरेडी डाय वर्ड्स आहे आणि हे पण किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. 2 टाइम्स असेल तर त्यावेळेस डाय असेल तर 20, ट्राय असेल तर 30, टेट्रा असेल तर टेट्राकिस. लाईक दिस. मग आता याच्यात काय करायचं आपल्याला? याचा IUPAC नेम कसं असणार? प्लॅटिनम इथिलीन डायअमाइन SCN थायोसायनाइड. थायोसायनाइडचं काय होणार? थायोसायनॅटो. मग किती आहे? EN 2. डाय लिहायचं का 20? 20 काय येणार? 20 इथिलीन डाय अमाइन. इथे अमाइनचं स्पेलिंग सेम AMIN. इकडे अमाइनचं स्पेलिंग MM. का? कारण अमोनियाचं काय करतो आपण? अमाइन. याला टाकायचं आहे ब्रॅकेट. 20 इथिलीन डायअमाइन किती आहेत हे? थायोसायनाइड 2 टाइम्स म्हणजे मग डाय थायोसायनॅटो. ओके. 20 इथिलीन डायअमाइन डाय थायोसायनॅटो. प्लॅटिनम कॉम्प्लेक्सवर चार्ज पॉझिटिव्ह. प्लॅटिनमचं प्लॅटिनेट होणार नाही, तो फक्त काय द्यायचा आहे? प्लॅटिनम. कॉम्प्लेक्सवर चार्ज म्हणून काय रिप्रेझेंट केला? आयन. आता याचं जर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट करायचे असेल, EN हा न्यूट्रल लिगॅंड आहे. न्यूट्रल त्याचा चार्ज 0 असणार. 0 × 2 दॅट इज द 0. SCN त्याचा चार्ज -1. -1 × 2 -2. -2 तिकडे गेला +2 +2 +2 किती झाले मग? +4. मग याचं ऑक्सिडेशन स्टेट किती ना प्लॅटिनमची? +4. नाउ द लास्ट पॉइंट. आता लास्ट जो आहे तो म्हणजे आता न्यूट्रल कॉम्प्लेक्स साठी.
न्यूट्रल कॉम्प्लेक्स. तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स जर असेल याचे एक्झाम्पल आहेत दिलेले CONO2 thrice NH3, this is also 3 times. Now the next FeCO 5 times. Last one rhodium NH3 3 times. SCN, this is also 3 times. तर यांना काय म्हटलेलं आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल का म्हणतोय कारण इकडे प्रायमरी व्हायलन्सी नाही, सेकंडरी व्हायलन्सी, फक्त एकच प्रकारचं काय दिलेलं आहे कॉम्प्लेक्स. सेकंडरी म्हणता येणार नाही, प्रायमरी म्हणता येणार नाही, याचं आयोनायझेशन होणार नाही. कॉम्प्लेक्सचं आयोनायझेशन होत नाही, पण कॉम्प्लेक्सच्या बाहेर जर काय कॅटायन असतील, आयनायन असतील तर ते आयोनाइज होतात. कॉम्प्लेक्सवर चार्ज नाहीये म्हणजे हा काय असणार न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आता न्यूट्रल कॉम्प्लेक्स NO2 नायट्राइट, NO2 मायनस नायट्राइट, त्याचं काय होतं नायट्रो, NH3 अमोनिया, अमोनियाचं काय होणार अमाइन, नायट्रोचा N, अमोनिया म्हणजे अमाइनचा A आधी येणार म्हणजे काय लिहिणार ट्राय अमाइन. काय आहे ट्राय अमाइन. ट्राय नायट्राइट NO2 नायट्राइट, नायट्राइटचं काय होतं नायट्रो, ट्राय अमाइन ट्राय नायट्रो. कॉम्प्लेक्स वर चार्ज नाही, ATE करायची गरज नाही, फक्त काय येणार कोबाल्ट. पण याची ऑक्सिडेशन स्टेट येऊ शकते, बघूया येते का नाही आपण. NO2 चार्ज किती आहे -1, -1 × 3 -3, हा न्यूट्रल आहे 0, -3 तिकडे गेला +3, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार +3. आयन लिहायची गरज नाही. FeCO5 काय येणार पेंटा, हा काय झाला पेंटा. कार्बोनिल, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइडला आपण काय म्हणतो कार्बोनिल, पेंटा कार्बोनिल. काय आहे पेंटा कार्बोनिल. Fe फेरेट करायची गरजच नाही, फक्त काय लिहिणार आयरन. आता याची ऑक्सिडेशन स्टेट येते का बघूया. हा काय आहे न्यूट्रल आहे, 0 × 5 दॅट इज द 0, चार्ज नाही म्हणजे काय येणार तो 0. जरी याची ऑक्सिडेशन स्टेट येत नसेल तरी त्याला काय करायचंय 0 ने शेवटी रिप्रेझेंट करायचंय. इतकं मोठं नाही लिहिलं तरी चालेल, छोटं लिहा. रोडियम NH3 3 टाइम्स, SCN 3 टाइम्स. अमाइन थायोसायनाइड, थायो काय सो थायो, कारण काय आहे सल्फर अटॅच आहे म्हणून थायोसायनाइड. अमाइनचा A आहे, किती टाइम्स आहे 3 टाइम्स, म्हणजे येणार त्याचा ट्राय अमाइन. स्पेलिंग काय AMMINE, ट्राय अमाइन, ट्राय. SCN थायोसायनाइड, थायोसायनाइड, थायोसायनाइडचं काय होतं सायनॅटो, थायोसायनॅटो. ट्राय अमाइन, ट्राय थायोसायनॅटो रोडियम. ATE ची गरज नाही कारण कॉम्प्लेक्स वर निगेटिव्ह चार्ज नाही. आयन लिहायची गरज नाही कारण कॉम्प्लेक्स काय आहे न्यूट्रल. ऑक्सिडेशन स्टेट काय ना अमाइन न्यूट्रल 0, SCN -1 चार्ज, -1 × 3 -3 तिकडे गेला +3, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती येणार +3. ओके आलंय लक्षात.